आज आहे ना, आज आपल्याला जायचं होतं हिंजवडीला. त्यामुळे सकाळ सकाळ उरकून निघालेलं होतं. आपण जे 2-3 दिवस झाले दरवाजे टाकले होते पावडर कोटिंगसाठी, त्याच्यामुळे ते आणायला जायचं होतं. सकाळ सकाळ उरकून ते निघालेलं होतं. एवढ्यात आपण पुढं जाता जाताच आपल्याला रस्त्याने एक ट्रक पलटी झालेली दिसली. तर म्हणलं थांबून बघावं तरी काय विषय आहे नेमकं. बरेच सगळेजण बघत होते रस्त्याच्या कडेला पलटी झालेली. त्याच्यामुळं आलतो बघायला, तर गाडी टांबाटी ती पडलेली होती. गाडी रात्रीचीच पलटी झालेली होती. तर माझ्या ड्रायव्हर भावांना एवढं एकच सांगणं आहे की गाडी जरा दमाने चालू जगाड्या. कारण कसं आहे, तुमची बी घरी कोणतरी वाट बघतच. काय लय झालं काय होईल, होऊन काय होणार आहे. एक अर्धा 1-2 तास, नाही तर एक दिवसभर उशीर होईल. त्याच्यापेक्षा असं काय अपघात तर व्हायचा नाही ना. त्याच्यामुळे गाडी दमाने घेत जा. असं आपण बी गाडी दमानेच घेतली. आलो तिकडं दरवाजे बघितले, तर 2 दरवाजे राहिले होते. मग म्हणलं चला आधी आपल्याला एक खिडकी बसवायची. मग म्हणलं तेवढी खिडकी बसून येऊ. पिकअपमध्ये टाकली, त्याचं वजन लय होतं. मी आलो आपलं दमादमाने गाडी येऊ. आणि विषय असा होता, खिडकी न्यायची ती 2200 मजल्यावर, आणि ती खिडकी काय जात नव्हती. तिचं होतं 80 किलो वजन. आमची जाम फाटून हातात आली ती जिन्याने नेता शेवट कशी तरी बसून टाकली. माल घेत होता व्हिडिओ काढून. मग आता हे बसून परत आपल्याला जायचं दरवाजे बसवायला. पण बरं, दरवाजे बसवायला जायचा विषय असा, बरं झालं हे लिफ्टने गेला म्हणून, नाही तर नीटच झालं असतं. ह्याचं तर वजन त्यापेक्षा जास्त होतं खिडकीपेक्षा. शेवट झालं तर हे बसून सगळं निघालं होतं. तुम्ही आपल्याला काय फॉलो करीत नाहीत राव. 1 मिनटं नाही लागत फॉलो करा.